नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्यात, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे। मुंबईसह उपनगरात सध्या पहाटेपासूनच पावसाने जोर धरलेला आहे। मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलाय। मध्य रेल्वे साधारणतः 10 ते 15 मिनिटे इतक्या उशिराने धावते, तर कल्याणवरून CSMT कडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावतात। पश्चिम रेल्वे सुद्धा 5 मिनिटे उशिराने सुरू आहे। हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ही 5 ते 10 मिनिटे उशिराने धावते। मुसळधार पावसाचा सध्या मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झालेला आपण बघतोय। मध्य रेल्वे, हार्बर मार्ग तसंच पश्चिम रेल्वे देखील उशिराने धावते आणि त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत। मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईत मुसळधार सध्या पाऊस सुरू आहे आणि दादरमध्ये पावसाच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। तर दादर पूर्वेला स्टेशन परिसरात पाणी साचलेलं आपण बघतोय। किंग सर्कल जवळील गांधी मार्केट परिसरात देखील मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। एका बाजूला दादर पूर्वेला स्टेशनच्या अगदी परिसरातच पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला किंग सर्कल मधील गांधी मार्केट परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे इथे देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। दरम्यान दादर परिसरातून विशाल पाटील माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। विशाल, मुसळधार पावसामुळे आपण बघतोय स्टेशन परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। सुमित, मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आणि त्याचा परिणाम जर आपण पाहायला गेला तर मुंबईतील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आता मी दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे आणि दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची स्थिती जर पाहायला गेलं तर एखाद्या तलावासारखी स्थिती जी आहे या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। खरं तर याच परिसरात राजगृह सुद्धा आहे, राजगृहाचा हा मार्ग आहे आणि याच सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे दादर रेल्वे स्थानकातनं जे प्रवासी बाहेर पडत आहेत त्यांना थेट या पाण्यातनं वाट काढावी लागते। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर याच मार्गावरती मोठ्या प्रमाणात शाळा आणि महाविद्यालय आहेत। मग राजा शिवाजी विद्यालय असेल किंवा रुया कॉलेज असेल, पोद्दार कॉलेज असेल, ही सगळी कॉलेजे याच परिसरात असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा याच परिसरातनं या पाण्यातनं वाट काढत जावी लागते। आपल्याला माहिती आहे दरवर्षी मुंबईत नालेसफाईची जोरदार चर्चा होते आणि अनेक दावे करण्यात येतात की पाणी साचणार नाही, मात्र मुंबईकरांना पहिल्या दिवसापासूनच अशा पद्धतीनं सखल भागात साचलेल्या पाण्याचा सामना जो आहे हा करावा लागतोय। आणि दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची ही दृश्य आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। मग लोकमान्य टिळक वस्ती सुद्धा असेल, या सुद्धा भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस जो आहे हा पडतोय आणि याच पावसाचा परिणाम हा तर रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा झालेला आहे। रस्ते वाहतुकीवरती तर सकाळी 6 वाजल्यापासूनच परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येत होता, मात्र आता पश्चिम रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे असेल यावरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। पश्चिम रेल्वे साधारणतः 5 मिनिटं उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळते, तर मध्य रेल्वे जी आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे हा सकाळपासून पडतोय आणि त्याचा परिणाम जर आपण पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती आता पाणी साचलंय आणि यामुळेच मुंबईतील रस्ते वाहतूक जी आहे ही काहीशी कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते। सुमित, नक्कीच सर, आपण ही दृश्य बघतोय सध्या दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची आहेत। दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। वाहतुकीवर देखील आता परिणाम जाणवतोय। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे तसंच हार्बर रेल्वे मार्गावर देखील वाहतूक उशिरा नाही सुरू आहे, तर रस्ते वाहतूक देखील आता मंदावलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। किंग सर्कल जवळील गांधी मार्केट परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। जास्त परिणाम नसला तरी देखील वाहतूक मात्र